Hello student, good morning. Today's our point is difference between seed and grain. तर सीड आणि ग्रेन मधला डिफरन्स काय आहे? तर सीड म्हणजे काय? बियाणं. आणि ग्रेन म्हणजे काय? तर धान्य. तर त्यांच्यामधला डिफरन्स काय आहे? फर्स्ट आहे सीड इज द रिझल्ट ऑफ वेल प्लान सीड प्रोग्राम and grain is the part of commercial produce. सीड काय आहे? आपण कशासाठी यूज करतो? तर शेतीसाठी किंवा पुढे क्रॉप घेण्यासाठी यूज करतो. आणि जे काही ग्रेन आहेत ते कशासाठी? कमर्शियल यूज, म्हणजे जे काही आपल्याला पुढे सेल करून त्याच्यापासून आपण काय करतो? तर फूड बनवतो. आणि सीडपासून काय केलं जातं? तर प्लांट्स तयार केले जातात. सेकंड आहे इट इज द रिझल्ट ऑफ साऊंड सायंटिफिक नॉलेज, ऑर्गनाइज एफर्ट अँड इन्व्हेस्टमेंट ऑन प्रोसेसिंग, स्टोरेज अँड मार्केटिंग फॅसिलिटीज. अँड ग्रेन हॅव नो सच नॉलेज ऑर एफर्ट इज रिक्वायर्ड. तर जे काही सीड आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळे नॉलेज इम्पॉर्टंट असतात. जसं की सायंटिफिक नॉलेज असेल, जे की कशा पद्धतीने स्टोअर केलं पाहिजे, त्याचं मार्केटिंग फॅसिलिटी कशा पद्धतीने असली पाहिजे, आणि ते जे काही सीड्स असणार आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग कोणत्या कोणत्या केल्या पाहिजेत, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. पण ग्रेनमध्ये हे जास्त इम्पॉर्टंट नसतं. फोर्थ आहे ड्युरिंग प्रोडक्शन efforts is made to rug out of types, design plants, objectionable weed and other crop plant at appropriate stages of crop growth which ensure satisfactory seed purity and health. तर जे काही सीड प्रोडक्शन केलं जातं त्यावेळी वेगवेगळे एफर्ट्स घेणं गरजेचं असतं. जसं की ते प्लांट कशा पद्धतीने पाहिजे ह्याच्यासाठी, त्याच्यानंतर त्याची हेल्थ, जेणेकरून ते जे सीड्स असतील ते खराब होणार नाहीत ह्याच्यासाठी जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि ग्रेनमध्ये जास्त एवढं एफर्ट गरजेचे नसतात. फक्त काय तर त्याची हेल्थ बघितली पाहिजे किंवा त्याची जे काही क्लिनलीनेस असणार आहे तो फक्त गरजेचा असणार आहे. The seed is scientifically processed and packed and labeled with proper lot identity. तर जे काही सीड्स असतील ते प्रोसेस केल्यानंतर पॅक केल्यावर त्यांचं जे काही लेबल्स असणार आहेत ते जास्त इम्पॉर्टंट असतात. आणि सेम वेने ग्रेन्समध्ये तसं काही गरजेचं नसतं. The seed is tested for planting quality, namely germination, purity, admixture of weed seed and other crop seed, seed health and seed moisture content. And for grain, routine seed testing is not done. तर जे काही रूटीन टेस्टिंग असतील, जसं की समजा सीड स्टोअर करून ठेवल्यात तर त्यांची टेस्टिंग इम्पॉर्टंट असते. म्हणजे त्यांच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे. समजा जर जास्त मॉइश्चर कंटेंट असेल, पाणी झालं असेल त्याच्यामध्ये, तर काय होईल, ते जे सीड्स आहेत त्याच्यामधून जर्मिनेशन होऊन प्लांट्स, त्यांना कोंब फुटून प्लांट तयार व्हायला सुरुवात होईल. म्हणून तिथलं मॉइश्चर कंटेंट नीट बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची हेल्थ, म्हणजे त्याच्यातनं कुठलेही डिसीज वगैरे होत नाही आहेत ना, हे सगळं रूटीन चेकअप करणं तिथे गरजेचं असतं. त्याच्यानंतर सेवन्थ आहे द सीड क्वालिटी इज युजली सुपरवाइज बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. तर जी काही सीड क्वालिटी आहे ती सीड सर्टिफिकेशन एजन्सी असते त्यांच्याकडून सुपरवाइज केली जाते किंवा ते चेक करतात सीड क्वालिटी कशा पद्धतीची आहे. आणि ग्रेन्समध्ये तशी कुठल्याही प्रकारची क्वालिटी कंट्रोल गरजेचं नसतं. द सीड हॅज टू इसेन्शियली मीट अप द क्वालिटी स्टँडर्ड. द क्वालिटी इज देअरफॉर वेल नोन. द लेबल, सर्टिफिकेशन टॅग
ऑन द सीड कंटेनर्स सर्व ॲज क्वालिटी मार्क्स. तर जे काही सीड्स असणार आहेत तर त्यांना जे काही सर्टिफिकेशन टॅग भेटलेले असणार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीकडून सर्टिफिकेट भेटलेले असणार आहेत, त्याचे टॅग त्या कंटेनर्सना किंवा सीड पॅकेजेसना लावणं हे गरजेचं असतं. आणि सेम वेने ग्रेन्समध्ये हे काहीही गरजेचं नसतं. जेनेटिक प्युरिटी इज इम्पॉर्टंट. जसं की समजा एखाद्या प्लांटची व्हरायटी आहे, फॉर एक्झाम्पल व्हाईट कलरचे फ्लॉवर्स येतात एका प्लांटला, तर आपल्याला त्या प्लांट्सचं बियाणं ठेवताना काय करावं लागणार आहे, तर ते व्हाईट फ्लॉवर्सचेच प्लांट्स आहेत ना, ह्याचं आधी एक नीट चेकिंग केलं पाहिजे. त्याला जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय, पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टरच पर्टिक्युलरली सिलेक्ट करून त्याच्याच सीड्स प्रोसेस केल्यात का हे चेक केलं पाहिजे. पण ग्रेन्समध्ये तसं काही बघावं नाही लागत. एम्ब्रियो इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ सीड अँड एंडोस्पर्म अँड कॉटिलिडॉन्स आर इम्पॉर्टंट इन केस ऑफ ग्रेन्स. तर सीडसाठी एम्ब्रियो गरजेचा असतो आणि ग्रेन्ससाठी एंडोस्पर्म अँड कॉटिलिडॉन्स जे की फ्रूटचे पार्ट्स असतात ते गरजेचे असतात. सीड इज यूज फॉर सोविंग पर्पज अँड ग्रेन इज यूज फॉर कन्झम्पशन पर्पज. तर सीड कशासाठी यूज केले जातात, सोविंग म्हणजे रुजत घालण्यासाठी, आणि ग्रेन कशासाठी यूज केले जातात तर कन्झम्पशन खाण्यासाठी यूज केला जातो. आयसोलेशन डिस्टन्स रिक्वायर्ड टू मेंटेन जेनेटिक प्युरिटी अँड आयसोलेशन डिस्टन्स इज नॉट रिक्वायर्ड फॉर ग्रेन. तर जे काही सीड्स आहेत त्याची जेनेटिक प्युरिटी म्हणजे जसं की म्हटलं प्रत्येक पर्टिक्युलर जे काही कॅरेक्टर्स असतील ते नीट चेक करण्यासाठी आयसोलेशन म्हणजे त्यांना सेपरेट ठेवणं गरजेचं असतं त्या सीड्स, आणि ग्रेन्समध्ये तसा कोणताही सेपरेट ठेवण्याचा इश्यू नसतो. ओके, तर हे झालं डिफरन्स बिटवीन सीड्स अँड ग्रेन्स. सो नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीड. तर जे काही सीड्स असतात किंवा गुड क्वालिटीचे सीड असतात त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे इम्प्रूव्ह व्हरायटी. तर हे जे कॅरेक्टर आहे ते कशासाठी आहे, तर जे काही ट्रॅडिशनल व्हरायटी असतात किंवा एक्झिस्टिंग व्हरायटी आधीच्या ज्या व्हरायटी असतात तर त्या काय करतात, जेवढ्याच तेवढं जे काही क्रॉप असेल, जेवढ्याच तेवढं जे काही यील्ड मिळतं ते देत असतात. परंतु जे काही नवीन इम्प्रूव्ह केलेल्या म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे ॲडिशन्स करून इम्प्रूव्ह केलेल्या ज्या व्हरायटी असतात तर त्या कशा असतात, सुपेरियर असतात. म्हणजे पहिल्या असतात ज्या ट्रॅडिशनल त्याच्यापेक्षा सुपर असतात, आणि त्या सीड्समुळे किंवा त्या बियाण्यांमुळे काय होतं, तर जे काही आपलं प्रोडक्ट आहे ते 20 to 25% वाढतं. जसं की आपण एखादं समजा पूर्वीपासून काय करतो, भात शेती करतो तर त्याच्यातलाच थोडा भात ठेवला जातो आणि मग तोच पुढे परत लावला जातो. मग त्याच्यामुळे काय होतं आहे, समजा एक स्पेसिफिक अमाऊंट ठेवलं तर त्याच्यातनं 100 किलो तांदूळ मिळतो आहे. पण जर आपण त्याच्यासाठी इम्प्रूव्ह व्हरायटी वापरली तर त्याच्यातून आपल्याला 125 kgपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त kgचं आपल्याला त्याच्यातून प्रोडक्ट मिळू शकतं. ओके, तर आणि हे जे इम्प्रूव्ह व्हरायटीज असतात त्या कशा असतात, तर वेगवेगळ्या डिसीजना टॉलरेट करतात. जे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज असतील त्यांना टॉलरेट करतात, आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या चांगल्या प्रकारे वाढतात. सेकंड आहे जेनेटिक प्युरिटी. तर जेनेटिक प्युरिटीमध्ये काय आहे, जसं की त्यांचे पर्टिक्युलर क्वालिटी असते. समजा एखादा राईस घेतला, त्याची क्वालिटी समजा खूप चांगली आहे, तर ती जी क्वालिटी आहे ती तशीच्या तशी पुढे मेंटेन करण्यासाठी तिथे जेनेटिक प्युरिटी इम्पॉर्टंट असते. का, तर त्याच्यामधले जे काही कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स पुढे जसेच्या तसे पास होण्यासाठी, किंवा यावर्षी जसं आपल्याला
प्रोडक्ट मिळाले, सेम तसंच पुढच्या वर्षी आपल्याला हवं असेल तर त्याच्यासाठी जेनेटिक प्युरिटी ही इम्पॉर्टंट असते. ओके. त्याच्यानंतर थर्ड आहे फिजिकल प्युरिटी. फिजिकल प्युरिटीमध्ये काय येतं तर जे काही सीड्स असतात त्या स्टोअर करून ठेवल्या जातात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट किंवा ते जे सीडचा लॉट असतो तो वेगवेगळ्या प्रोडक्टपासून कंपोज केलेला असतो किंवा तयार केलेला असतो. मग त्याच्यात काय काय असतात तर प्युअर सीड्स असतात, त्याच्यानंतर इनर्ट मॅटर, ब्रोकन सीड्स असतात, अंडरसाइज सीड्स असतात, सॉईल, डस्ट पार्टिकल एक्सेट्रा. तर ह्याच्यामध्ये काय काय असतं तर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स, काही सीड्स कशा असतात ज्या ब्रोकन असतात. फॉर एक्झाम्पल आपण जर कोथिंबीर लावण्यासाठी जर दुकानात जाऊन बियाणं मागितलं तर ते काय असतात धणे असतात, पण ते जे धणे असतात ते ब्रोकन असतात किंवा अर्धे अर्धे कट केलेले असतात. ओके. मग अशा पद्धतीचं जे काही जशा पद्धतीने ते स्टोअर करायचं असेल त्या पद्धतीने त्याला कंपोज केलं जातं. ओके. त्याच्यानंतर फोर्थ आहे सीड जर्मिनेशन अँड विगर. तर जे काही जर्मिनेशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. जसं की समजा आपण 2 टाईपचे सीड्स घेतले. एक सीड असं आहे की जे आपण आज समजा जमिनीमध्ये रुजत घातलं, त्याला पाणी वगैरे घातलं, तर उद्यापासूनच दुसऱ्या दिवशीपासूनच त्याला कोंब फुटायला सुरुवात होते. आणि काय दुसरं सीड असं आहे की ज्याला आपण रुजत घातलं, सोविंग केलं, त्याच्यानंतर पाणी त्याला घातलं आणि 8-10 दिवसानंतर त्याला कोंब फुटायला लागतो. मग जो कोंब फुटला जातो त्याला जर्मिनेशन म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे काय होतं, जे लगेच किंवा फास्ट होणार जर्मिनेशन होऊन जे प्लांट्स तयार होतात ते जास्त इम्पॉर्टंट असतात. का तर त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारचं जे काही प्रोडक्ट असेल ते मिळतं. ओके. त्याच्यानंतर आहे फ्रीडम फ्रॉम वीड्स अँड अदर क्रॉप सीड. तर ह्याच्यामध्ये काय आहे जे की बाकीच्या वेगवेगळ्या वीड्सच्या स्पेसीस म्हणजे बाकीचं जे गवत असतं मग ते कसं असतं हार्मफुल असतं क्रॉपसाठी. समजा आपण काहीतरी कुठला तरी क्रॉप घेतला आणि त्याच्यामध्ये गवत वाढलं तर काय होईल, आपण जे काही त्यांना खत घालतो आहे, फर्टिलायझर, मॅन्युअर जे काही आपण त्यांच्यामध्ये टाकतो आहे, तर ते काय होईल, जे काही वीड्स आहेत तेच सगळं खाऊन टाकतील. मग त्याच्यामुळे आपल्याला वीड्सच्या जर कुठे सीड्स असतील किंवा त्या गवताचे बिया असतील तर त्या आपल्याला आधी सेपरेट करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, आपलं जे काही क्रॉप आहे ते कमी प्रमाणात येणार. त्याच्यानंतर 6th आहे सीड हेल्थ. द क्वालिटी ऑफ सीड लॉट डिपेंड्स ऑन इट्स हेल्थ. हेन्स द सीड शुड बी फ्री फ्रॉम सीड बाउंड डिसीज, इन्सेक्ट अँड पेस्ट. तर सीड हेल्थसुद्धा जास्त गरजेची आहे. का याचं कारण काही आहे तर जर आपल्याकडे असणारे सीड्स असतील त्या चांगल्या असतील तरच त्याच्यापासून पुढे जे क्रॉप तयार होणार आहे ते चांगलं होईल. जर त्या सीड्सना कुठला तरी डिसीज कॉज झाला असेल किंवा किडा लागला असेल, भोंगा लागला असेल, जसं की टोके वगैरे पडतात, तसं झालं असेल तर काय होईल, आपल्याला चांगल्या प्रकारचं क्रॉप तिथे मिळणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सीड मॉइश्चर. तर सीड मॉइश्चर पण खूप गरजेचा पार्ट आहे. का तर जर समजा सीडमध्ये मॉइश्चर असेल, ओलसरपणा असेल तर काय होईल, समजा आपण बियाणं घेतलं आणि त्याच्यामध्ये ओलसरपणा आहे तर काय होईल, त्याला मोड यायला लागेल आणि त्याच्यातनं कोंब फुटेल. त्याच्यामुळे ते मॉइश्चर फ्री असणं गरजेचं असणार आहे, सुकं असणं जास्त गरजेचं. किंवा मग काय काय वेळेला काय होईल, मॉइश्चरमुळे ते जे सीड्स आहेत ते ओले होतील आणि मग काय होईल, त्याला बुरशीसुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे हे जे मॉइश्चर आहे ते पण चेक करणं गरजेचं असतं.
त्यानंतर आहे सीड साईज, वेट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर पर्टिक्युलर क्रॉपचे पर्टिक्युलर सीड्स असतात, तर त्या सीड्सची साईज डिपेंड असते. तर जसं की त्या साईजमुळे काय होतं, तर त्याचं जर्मिनेशनचा जो काही टाईम असेल किंवा त्याच्यामधून मिळणारे जे काही प्रोडक्ट असतील ते चांगल्या प्रकारे मिळतात. समजा जे काही साईज, वेट आहे ती पर्टिक्युलर जेवढी पाहिजे तेवढं असेल, तर त्याच्यामुळे काय होईल, जे काही आपल्याला मिळणारे प्रोडक्ट्स आहेत ते जास्त चांगल्या प्रकारे मिळतील. त्याच्यानंतर आहे सीड कलर. तर हे जे आहे सीड कलर, द कलर ऑफ सीड ऑफन रिफ्लेक्ट्स द कंडिशन ड्युरिंग सीड मॅच्युरेशन. तर ते जे सीड्स असतात ते जसे जसे तयार व्हायला लागतात, मॅच्युअर व्हायला लागतात, तसं त्यांच्या जो काही कलर आहे तो चेंज होत जातो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला समजतं की हे जे सीड्स आहेत ते मॅच्युअर झालेले आहेत आणि ते आपण घेऊन घालू शकतो. जसं की समजा आपल्या घरी काकडी असेल, भोपळा असेल किंवा कुठल्याही भाज्या असतील, तर त्याच्या आतमध्ये बिया असतात. पण आपल्याला समजतं ना की कोवळ्या बिया कुठल्या आहेत आणि जून बिया कुठच्या आहेत. तर ज्या कोवळ्या असतील त्या रुजत घातल्या तर त्याच्यातून येईल का झाड? नाही येणार. ज्या की जून म्हणजे मॅच्युअर झालेल्या ज्या बिया असतात त्या रुजत घातल्या की त्याच्यातनं लगेच प्लॅन्ट तयार होतं. ओके. तर हे जे काही सगळे आहेत ते आपण काय बघितले, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीड्स. ओके. तर जे काही गुड क्वालिटीचं सीड असेल त्याच्यामध्ये हे वेगवेगळे कॅरेक्टर्स खूप गरजेचे असतात. ओके. थँक्यू.